याची नोंद असावी. उमर 11 गोरेगाव संघ. मॅच मध्ये भरपूर चांगले अष्टपैलू कामगिरी केली. तो फलंदाज आणि गोलंदाज पाहायला मिळाला. फैजल त्या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. तो नेक्स्ट मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला संघ जवळील वांगणीगाव आणि त्याच्या विरोधात बिरदोले. अनुष्का 11 वाकस संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सन्मान्य आदरणीय किरणदादा शेलार यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला. त्याच्या विरोधात नुकताच संघ सामना जिंकला गेला. तो म्हणजे अगदी आपल्याला पाहायला मिळाला उमर 11 गोरेगाव. नक्कीच व्यासपीठाच्या डाव्या बाजूला देखील नाश्त्याची भरपूर चांगली सोय केली गेली आहे. दीपक पारदे यांच्या माध्यमातून वडापावचा स्टॉल उभारण्यात आला. नक्कीच अंडा पाव असेल, वडापाव असेल, चायनीज बेल याचा देखील आस्वाद तुम्ही घ्यायचा. सामन्याला होईल सुरुवात. इथून अगदी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती ऋतिक आणि 3 षटकांचा सामना. स्ट्राइक एंड वरती अरमला आपण पाहतो. नॉन स्ट्राइक एंड वरती फैजल. आता कुठेतरी सलामी जोडीमध्ये थोडासा फेरबदल तुम्हाला पाहायला मिळेल, कारण 3 षटकांची मॅच आहे. प्रथमतः बॅटिंग निवडली गेली गोरेगाव संघाच्या मार्फत. शेबच्च्या बुबेरे आपण या व्यासपीठावरती वेलकम. सातत्याने आपण पाहतोय गोरेगाव संघाला भरपूर चांगला पाठिंबा त्या अखिल चाचा असतील, अगदी फैजल जर विचार केला तर शहबाज चाचा असतील, या दोन्ही मान्यवरांचा सातत्याने आपण पाहतो व्यासपीठावरती. अखिल चाचा मॅचचा आनंद चांगल्या प्रकारे लुटतायत. त्यांचा संघ अगदी एक सामना जिंकलाय, दुसऱ्या फेरीमध्ये तो दाखल झालाय. त्यांना अगदी आपण पाहतोय सध्या मॅच मध्ये उमर 11 गोरेगाव या नावानं सातत्याने हा संघ अनेक टुर्नामेंट त्याने गाजवल्यात आणि याही टुर्नामेंट मध्ये तो त्यांचा नावाचा बोलबाला ठेवण्यासाठी सध्या मैदानामध्ये भरपूर चांगली बॅटिंग करतोय. अरहम बुबेरे ज्या प्रकारे प्रबुद्ध कांबळे आमचे साथी समलोक्षांनी उल्लेख केला होता, कासगावच्या अगदी आपण पाहतो चालू असलेला जनता राजा क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये भरपूर चांगली बॅटिंग अरहमने केल्या. कदाचित स्वप्नातली बाईक त्यांच्या नावावरती होऊ शकते, परंतु त्यासाठी थोडीशी वाट त्याला पाहावी लागणार आहे, कारण तिथे देखील आजची रजनी अगदी मेगा फायनलची रजनी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. भरपूर चांगली ही देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ओमकार पारदीन, शोएब शेख यांच्या स्वप्नातील साकार झालेली स्पर्धा. यासाठी अगदी जर विचार केला तर भक्कम आणि खंबीर साथ किरणदादा शेलार असतील, सन्मान्य रोहित दादा कुरे असतील, या दोन्ही मान्यवरांच्या मदतीने भरपूर चांगली नाईट रजनीची क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्यात आली आणि त्यामध्ये सध्या आपण पाहतोय चालू असलेल्या सामन्यामध्ये उमर 11 गोरेगावच्या अरहमचा बोलबाला आणि आणखीन धावा ठोकल्या 4, मिळालाय चौकार. मॅचचा आनंद लुटतायत सन्माननीय शहबाज चाचा बुबेरे यांचे चिरंजीव. सध्या स्ट्राइक एंड वरती भरपूर चांगली बॅटिंग करतात अरहम. दोन्ही संघ अगदी आपण पाहिलं तर कासगाव येथे चाललेल्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय आहेत, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चांगली लढत पाहायला मिळाली. यावेळेस फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि त्याच्या खुशीचं रूपांतर झेल मध्ये झालंय. फलंदाज होईल बाद. पहिल्या विकेटचं पतन, बिग विकेट डाऊन, मोठा मासा गळ्याला लागतोय. फलंदाज अरहम, बॅक टू द डगआउट. भरपूर चांगली नाईट रजनीची स्पर्धा आहे. कौतुक करावं लागेल आयोजकांचं, शोएब शेखचं, ओमकार पारदेचं, रोहित दादा कुरे आणि किरण दादा शेलार यांचं. अगदी अनेक क्रिकेट प्रेमींना, खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं अगदी भरपूर वर्ष अगोदर पासून हे स्वप्न होतं आणि हे स्वप्न साक्षात उतरलं गेलं, साकार करण्यात आलं.
अगदी जवळपास 5 रात्री वाट पाहिल्यानं आता शेवटची रात्र उजाडली गेल्या याच्यासाठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा आणि शेवटची रात्र देखील उजाडली आपल्या पाहायला मिळते. फटका फसलाय की काय, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आलेत, टिपला जाईल झेल, संपुष्टात आलाय फलंदाज कवनींचा खेळ. आणखीन एक बिग विकेट डाऊन, फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज तंबूच्या आश्रयात कवनीन. देखा जो तुझे यार दिल में बची थँक्यू सो मच. उमरला पाठवलं मैदानामध्ये, कुठेतरी स्ट्रॅटर्जीने गेम केला जातोय उमर 11 गोरेगाव या संघाच्या मार्फत. कारण या संघामध्ये अनेक विस्फोटक फलंदाज सातत्याने आपण पाहत असतो. अजूनही मोहम्मद सईन बाकी आहे, त्यामुळे डावपेच झाला सुरुवात झाली आहे गोरेगाव संघाच्या मार्फत. सलामीची जोडी पहिल्या मॅच मध्ये अगदी आरमच्या साथीला कवनीन होते, परंतु यावेळेस अगदी आपण पाहिलं तर फैजलला घेऊन मैदानात उतरले होते. आरम बाद झाले, कवनीन बाद झाले, आता उमर आणि फैजल. यावेळेस ऑनसाइडला खेचायचा होता, व्यवस्थित बॅट वरती येत नाही. उमर या आजच्या रजनीमध्ये थोडीशी निराशाजनक फलंदाजी करतात, कारण त्यांच्या बॅट मधून दावा बनला जात नाहीये. अगोदरच्या मॅच मध्ये देखील 2 बॉल त्याच्या माध्यमातून डॉट फेस केली होती, या मॅच मध्ये देखील आता 1 बॉल त्याने डॉट फेस केला. षटक संपलंय पहिलं, या षटकाच्या अखेरीस 2 चौकाराच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 18 बॉलची लढत आहे, त्यामुळे 18 बॉल मध्ये कमीत कमी ज्या प्रकारे प्रबुद्ध कांबळे याने बॅट घेतली होती उमर 11 कर्णधाराची, त्याने सांगितलं होतं 30 ते 35 प्लस धावा बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्या प्रयत्नांना यश मिळेल का अपयश मिळेल हे आता 2 ओव्हर मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण पहिले 6 बॉल तर राहिलेत अगदी आतापर्यंत. संघ आपण पाहतोय किरणदादा शेलार पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळतोय. अनुष्का 11 वाकस या संघावरती 8 धावा जरूर खर्च केला. 2 विकेट देखील महत्वाचे बाहेर आल्यात, कारण अरहमला शांत ठेवणं अगदी आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या गोलंदाजाला तो त्याच्या तालावरती नाचवत असतो सातत्यानं, परंतु या मॅच मध्ये तो शांत राहिलाय. 2 चौकार मारत असताना तो तंबूच्या आश्रयामध्ये सध्या विश्रांती करतोय. आपल्या गावाच्या नावासाठी सध्या दोन्ही संघ आपापल्या बाजूने झुंज करतायत. गोलंदाज या मार्क वरती यावेळेस दुसऱ्या स्पेल साठी गोलंदाज किरणचा वापर केला जातोय. स्ट्राईक एंड वरती विस्फोटक फलंदाज फैजल. फटका लाजवाब पाहायला मिळतोय, परंतु इथून झेलची संधी होती, मिसफील्ड पाहायला मिळतोय. झेल ड्रॉप झालेत, कदाचित 2 धावा झाल्या असत्या, परंतु विकेटचं पतन पाहायला मिळालं असतं. याच भीतीने फैजलनं नकार दिलाय. आता स्ट्राईक एंड वरती उमर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उमरला बॅटिंग करणं फार महत्वाचं असेल, कारण उमर आजच्या रजनीमध्ये पूर्णपणे शांत राहिलेत. आता त्यांच्या बॅटमधून धावा येणं गोरेगाव संघासाठी हे फार महत्वाची बाब असेल. धावा बनवणं त्यांच्यासाठी फार महत्वाचे असेल. येतील का धावा, कारण गरज आहे. मॅच जिंकली तर ते 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल संघ गोरेगाव. हा बॉल बॅटीच्या स्लॉट मध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. काय झेल टिपलाय, स्वतःला सावरलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेला ताबा घेत असताना टिपला जातोय झेल, संपुष्टात आलाय. अगदी उमरचा खेळ. उमर 11 गोरेगाव संघाला लागणारा हा आणखीन एक धक्का. 9 या आकड्यावरती 3रा फलंदाज होईल बाद. नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावरती नुकतीच ज्यांचे आगमन आपल्याला पाहायला मिळतं ते सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक शोएबजी शेख यांचे सासरे आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय आदरणीय सलीमजी शेख उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं खूप सहर्ष मनपूर्वक स्वागत. भरपूर चांगल्या
स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे. सन्माननीय शोएबजी शेख, ओमकार पारदे, किरणदादा शेला, रोहितदादा कुरे आणि तेच आमचे मुख्य आयोजक शोएबदादा शेख यांचे सासरे आपल्याला पाहायला मिळतात सध्या लाईव्ह स्क्रीन वरती. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. हा फटकाला जवाब आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे देखील भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळतील. प्रयत्न थोडेसे राहिले अपुरे. मोहम्मदच्या बॅट मधून पहिलाच बॉल, चाबूक फटका पाहायला मिळाला. धावा मिळतील 4. आल्यात फलंदाज मोहम्मदच्या बॅट मधून. ताकदीचा फलंदाज आहे, भरपूर चांगला दावा त्याच्या बॅट मधून बनल्या जातात. परंतु सध्या आपण पाहतोय एका बॉलवरती 4 बनल्यात. हा बॉल ऑन साइडला खेचायचा होता, परंतु लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत फैलावले गेल्यात. पंचांनी सांगितलं वाईट बॉल आहे, त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी करावी लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च होत आहेत. 14 धावा झाल्यात. चला नेक्स्ट मॅच मोरिया 11 6161 बिरदोले. मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले हा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार. त्याच्या विरोधात जय बजरंग 11 वांगणीगाव. दोन्ही संघाचे करणार या व्यासपीठावरती. मोहम्मद साठी भरपूर चांगला पारितोषिक आलाय. सज्जाद हुबेरे यांच्या माध्यमातून जर मोहम्मद या मॅच मध्ये 3 बॉल वरती 3 षटकार ठोकतोय तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइस त्याला दिला जाईल. सध्या तो नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 बॉल 1 धाव संख्येवरती सध्या फैजल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्याचबरोबर सलीमजी शेख इथेच दादा चौधरी देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहतोय अजलान स्पोर्ट्सचे छोटे मालक अजलान देखील या मॅचचा आनंद लुटतात. शोएबजी शेख यांचे चिरंजीव हे देखील उपस्थित आहेत व्यासपीठावरती. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांच्याच नावानं खरं तर अजलान स्पोर्ट्स हा शॉप तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याचे प्रोप्रायटर शोएबजी शेख या स्पर्धेचे शिल्पकार व्यासपीठावरती ते देखील मॅचचा आनंद लुटतात. त्यांचं देखील स्वतःच्या घरच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल धावा बनवल्या पाहिजेत. 15 आल्यात आतापर्यंत. ऑन साइडला खेचायचा होता प्रयत्न, परंतु फटका फसला. त्यामुळे अगदी आपण पाहतोय सुस्वागतम 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 या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्मान्य आदरणीय किरणदादा शेलार ज्यांच्या नावानं अगदी आपण पाहतो, ज्यांच्या स्वप्नातून सहकार्य झालेली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा रोहितदादा कुरे असतील. त्यानंतर सन्मान्य किरणदादा शेलार यांची देखील नुकतीच एंट्री झाली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. कालच्या दिवसामध्ये देखील स्वतः किरणदादा अगदी उपस्थित झाले होते. त्यांच्या साथीने संपूर्ण त्यांचा मित्र परिवार अगदी या स्पर्धेच्या भेटीसाठी दाखल झाला होता आणि आजच्या दिवसात देखील या स्पर्धेच्या भेटीसाठी ते प्रामुख्याने उपस्थित राहिल्या. पुनश्च एकदा किरणदादा शेलार यांचं करूयात या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्यांचा संघ सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय. अगदी त्यांच्या लेकीच्या नावाने अनुष्का 11 अगदी आपण पाहतोय. संघ वाकस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे खरं तर. 12 बॉल वरती धावा 15 त्याने खर्च केल्या. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वाकसच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळतो उमर 11 गोरेगाव. शेवटचं षटक सचिन आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंड वरती मोहम्मद. धावा बनल्या जातील का? स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये धावा सातत्याने बनताना पाहिल्यात. उमर 11 गोरेगावचे दोन्ही विस्फोटक फलंदाज सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतायत, परंतु किती धावा बनल्या जातील? शेवटची रात्र आहे, त्यामुळे मॅच मध्ये सातत्याने मजा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना ऑन साइडला खेचायचा होता. फटका लाजवाब. ताकदीचा पुरेपूर वापर. प्रॉपर टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. धावा मिळतील 6. ठोकला षटकार.
धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आजच्या रजनीमध्ये अनेक बलाढ्य संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. भरपूर चांगली स्पर्धा आयोजन केले गेले. खरं तर शोएबजी शेख आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ओमकार पारधी यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. त्यासाठी आर्थिक ज्यांच्या माध्यमातून योगदान लाभलं गेलं आहे. खरं तर ज्यांच्या पाठिंबाने ही खरं तर भव्य दिव्य नाईट रजनीची क्रिकेट स्पर्धा या क्रीडांगणामध्ये भरवण्यात आल्या. ते दोन्ही मान्यवर सन्मान्य किरणदादा शेलार असतील, त्यानंतर रोहित दादा कुरे हे देखील अगदी आपण पाहतो व्यासपीठाच्या समोर या मॅचचा आनंद लुटतात. स्पर्धेचे शिल्पकार आहेत, त्यामुळे स्पर्धा स्वतःची आहे, त्यामुळे आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून अगदी कडक तुम्हाला पाहायला मिळतं. व्यासपीठावरती शोएबजी शेख देखील तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचे चिरंजीव त्यानंतर त्यांचे सासरे देखील आज या मॅच साठी उपस्थित आहेत. पुनश्च एकदा करूयात त्यांचं स्वागत. हा बॉल कदाचित शरीरावरती वेगानं आदळलाय. अपील केली होती, षटकार मारलाय पहिल्याच बॉल वरती, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती लगेचच कमबॅकचा पूर्णपणे चांगला प्रयत्न केला. रिव्ह्यू फक्त आणि फक्त हाईट फॅक्टरच्या नो बॉल साठी आणि तुम्हाला व्हाईट बॉल साठी दिला जाणार आहे. त्यामुळे अन्यथा कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. त्यामुळे रिव्ह्यूची मागणी करू नका, विनंती असेल. अनुष्का 11 संघ पाहायला मिळेल वाकस. सन्मान्य किरणदादा शेलार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ भरपूर चांगला खेळ आतापर्यंत केलाय. 14 बॉल मध्ये 21 धावा खर्च झाल्यात. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या सत्रामध्ये थोडासा स्पीडअप करायचंय बघा. दोन्ही संघाला विनंती आहे आणखीन सामन्यातून कव्हर करायचे. आजच्या रजनीमध्ये क्वालिफायरच्या देखील मॅचेस पूर्णपणे कव्हर करायचे, त्यामुळे दोन्ही संघांना विनंती असेल. खोलात फेकला होता ऑन साइडला फटका, चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल डबल न धावफलक पुढे केला जाईल, परंतु इथे थांबवलंय फैझलनं. त्याला ठाऊक आहे धोक्याची ताव घडली असती. कदाचित आता फैझलला तुम्ही स्ट्राईकला पाहू शकता. त्याच्या माध्यमातून फक्त एकच धाव आल्या या मॅच मध्ये. तो थोडासा शांत राहिलाय कारण त्याने बॉल देखील तितके 3 फेस केलेत, परंतु धावा बनल्या जात नाहीये. स्कोर 22 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक. या 3 बॉल वरती एखादा जरी मोठा फटका आला, षटकार किंवा चौकार, तरी सुद्धा एक चांगली फायटिंग टोटल उभी करताना पाहायला मिळेल उमर 11 गोरेगाव संघ. हा बॉल फुलर लेनचा फटका फसलाय की चाललाय. वार्तालाप करत हवेशी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न थोडेसे अपुरे राहिलेत. चेंडू सीमा पार. धावा मिळतील पूर्णपणे 6. ठोकला षटकार. आक्रमक पवित्र धारण केलाय. 4 मध्ये त्यानं 13 खर्च केला. शेवटचे 2 बॉलची शिल्लक आहे खेळी. मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले आणि त्याच्या विरोधात जय हनुमान क्रिकेट संघ वांगणीगाव. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन. हा बॉल वाईट खर्च केली आहे. एक अवंतर स्वरूपाची धाव, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आता खर्च केल्या जातात. सातारने धावा 29 धावफलकावरती. 4 मध्ये 14 खर्च केल्यात सचिननं, त्यामुळे या षटकामध्ये त्याने महागडे षटक हाताळले. 12 मध्ये फक्त आणि फक्त 15 खर्च केले होते. 4 मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय खर्च झाला 14. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अगदी आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय प्रसाद दादा परब, त्यानंतर आपण पाहतोय मोतीरामजी निरगुडा साहेबांचं शुभागमन होते व्यासपीठावरती. या दोन्ही मान्यवरांचं करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी या दोन्ही मान्यवरांच्या मदतीनं भरपूर चांगल्या स्पर्धेसाठी योगदान करेन वांगणीगाव संघाचे कर्णधार. आपण त्वरितच यायचा. विनंती करतोय सन्मान्य प्रसादजी परब साहेबांना की आपण या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले आणि त्याच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान. हॅलो वांगणीगाव आणि त्याचे विपक्ष बिरदोले. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस केला जातोय. कॉल वांगणीगाव संघाचा पाहायला मिळेल प्रसादजी परब साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस संपन्न केला जातोय. छापा असा कॉल आणि इथून काटा तुम्हाला पाहायला मिळतोय.
टॉस जिंकला गेला. येस मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकला गेलाय. करता काय निर्णय असेल? आमची पिंडी असणार. क्षेत्ररक्षण निवडलंय. खरं तर वांगणीगाव संघासमोर या अगोदर कुठल्या मैदानात कुठल्या स्पर्धेमध्ये फाईट झाली आहे का? नाही झाली. प्रथमतःच फाईट करणार आहात. अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलाय. आता किती धावांपर्यंत रोख लावाल असे कोणते गोलंदाज आहे ज्यांच्यावरती तुमचा प्रामुख्याने विश्वास असेल? राहुल असणार, परेश असणार, मी असणार. अगदी आता शेवटचा एक प्रश्न आहे. अगदी या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणणार? अगदी प्रमुख आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य किरणदादा शेलार असतील, रोहितदादा कुरे, शोएबजी शेख, ओमकारजी पारदे हे चारही मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली राईट रजनी क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे. या स्पर्धेविषयी 2 शब्द काय असतील? नाही, आयोजन तर खूप छान आहे. येस, थँक्यू. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला जोडले गेले ते आमचे अगदी आपण पाहतोय वांगणीगाव संघाचे कडनं टॉस गमावला गेलाय. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो. आता बॅटिंग तर जरी तुम्ही टॉस हरलाय, तुमच्या वाटेला बॅटिंग जर आली आहे, आता किती धावांवरती मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50 ते 55 धावांवर मजल मारण्याचा प्रयत्न होता. 50 ते 55 धावा असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्यावरती तुमचा जास्तीत जास्त विश्वास आहे? सातत्याने आपण पाहत आलो या मॅच मध्ये चेसिंग करणं थोडंसं हार्ड राहत आहे. असे कोणते फलंदाज आहेत जे तुमच्या पूर्णपणे विश्वास उठवतील? आमच्याकडे मनोज आहे, रोहन आहे, नानूज आहे, सर्व मस्त खेळतात. शेवटचा प्रश्न, वांगणी परिसरामध्ये प्रथम तर नाईट रजनीचं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. संपूर्ण श्रेय किरणदादा शेला, रोहितदादा कुरे, शोएबजी शेख आणि ओमकारजी पारदी यांना देण्यात हरकत नाही. कारण वांगणीमधील क्रिकेट प्रेमींना, क्रिकेट खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण व्हावं यासाठी घेतलेली ही अफाट मेहनत आणि संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल किरणदा यांचे आभार. थँक्यू सो मच. शेवटे दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस जिंकला गेला. मोर्या कलेक्शन नेरल 6-1 बिरदोले संघाच्या मार्फत नाणेफेकी जिंकत असताना प्रथमतः त्यांना स्वीकारला क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलंय जय हनुमान क्रिकेट संघ वांगणीगाव संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला घोरेगाव संघ, दुसऱ्या बाजूला अगदी आपल्याला पाहायला मिळतो अनुष्का 11 संघ वाकस. सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या सत्रातला पहिलाच बॉल सीमारेषा पार. बॉल आपल्याला पाहायला मिळतात 4 धावा. चौकार आला. तदनंतरचा हा डॉट बॉल आहे. मुशरफनं केलेला कमबॅक भरपूर पुरस्कर्ते या संघाचे पूर्णपणे पाहायला मिळत आहे. जो फलंदाजी करतोय किरणदादा शेलार या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ अनुष्का 11 संघ वाकस. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता डीप मध्ये करत कदाचित आराम आपल्याला पाहायला मिळतोय. जजमेंट थोडंसं चुकीचं राहिलं. तोपर्यंत एक सिंगल, दुसरी कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न आणि या 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी आपण पाहिलं तर 3 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या. त्या 7-15 मध्ये आता 24ची गरज आहे. सामना खरं तर दोन्ही संघांसाठी बॅलन्स आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आमने सामने कदाचित भरपूर वेळा हे दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळाले होते. परंतु आता या स्पर्धेमध्ये कुणाचा निकाल कोणत्या बाजूने राहील? घुमर 11 गोरेगाव संघ जिंकेल की अनुष्का 11 वाकस संघ जिंकेल? वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय विनायक शेठ चौधरी साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांच्या माहितीनं अगदी आपण पाहतो त्यांच्या मदतीने भरपूर चांगले या स्पर्धेसाठी आर्थिक मुलाचं योगदान लाभलं गेलं. त्या साहेबांचं नुकतंच व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा करूयात या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत.
4 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्या गेल्या त्या 9 धावा. आता 14चं समीकरण आहे. इक्वेशन आपल्याला 14 मध्ये 22 ची गरज. 4 बॉल 9 धावा. मुशरफ धावा खर्च करतोय. धावा त्याला वाचवायच्यात. हा बॉल देखील भरपूर चांगला लॉंगॉनला क्लिअर करत असताना फैजल फक्त आणि फक्त चेंडूकडे पाहताय. चेंडू कसा चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या बॉलवरती देखील 4. आणखीन शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा भरपूर चांगल्या बनवल्या गेल्यात सध्या अनुष्का 11 वाकस संघाच्या मार्फत. 5 मध्ये 13 आल्यात. आता 13 मध्ये आणखीन 18 बनवायच्यात. शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करायचा होता. फटका फसलाय. डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज मुशरफ बाला शेवट गोड केला जातोय त्याच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन. आता धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटच्या आता 12 बॉल. विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. 9.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवायच्या आहेत अनुष्का 11 वाकस संघाला. परंतु त्या बनवल्या जातील का रोखल्या जातील. येणारं समीकरण कठीण आहे की सोपं आहे नक्की वेळ तुम्हाला सांगून जाईल. 12 मध्ये बनवायच्या 18 टिंग्स ब्रेक मैदानामध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत जाऊयात डीजे मास्टरच्या दिशेनं. ऐकूयात एक सुमधुर संगीत. बॉल केला घेतला होता. चाललाय दिशेने लॉंग ऑफला मुशरफ आहेत. गोलंदाजी त्यांनी संपवली. धावा देखील खर्च झाल्या. परंतु अखेरीस एक विकेटचं पतन त्याच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फक्त धावा धावफटक्यावरती आहेत. 18 मध्ये बनवायच्या 7 धावा. 17 धावा फलक आपली असावी. मैं जिधर भी जाऊं सबको उंगली पे नचाऊं. पतली गली पतली मुझे हाथ न बुलाऊं. ऐसे छप्पन है लाइन में शोरे लाइफ तुझको ही तो. फुल ऑनलाईनचा बॉल टर्न केलाय. फक्त दिशा दिली. डीप मध्ये खेळाडू आहेत उपस्थित. एक तर कम्प्लीट केल्या. दुसरीचा प्रयत्न थोडीशी अगदी फंबलिंग आणि तिथे वाऱ्याच्या वेगानं या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अजमल होते कदाचित डीप मध्ये. अगदी सहजरित्याने सिंगल तर एकवटले होते. दुसरीचा कोणताही प्रयत्न नव्हता विवेकच्या माध्यमातून. परंतु तिथे थोडंसं फंबलिंग झालं. अजमलनं स्वतः चान्स दिला दुसऱ्या धावेसाठी आणि कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता दुसरी धाव कंप्लीट केली जाते. आता समीकरण 10 मध्ये विजयासाठी 15 धावा बनवायच्या आहेत. 5 रजनीमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने ही क्रीडा स्पर्धा भरवण्यात आली होती. ती संपूर्ण 5 रजनी पाहायला मिळाली. आता 6वी रजनी या स्पर्धेची शेवटची रजनी तुम्हाला पाहायला मिळते. मेगा फायनलचा या पर्व पहिल्यातला चॅम्पियन कोण हे सर्व उत्तर तुम्हाला आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या 10 मध्ये 15. फुलालेंचा बॉल मेजवानी होती. दोन्ही हाताने स्वीकारली. ऑन साइडला विवेकच्या बॅट मधून आलाय एक खणखणीत षटकार. सिक्सर.
भरपूर चांगला सुमधुर संगीत 9 मध्ये आता बनवायचे 9 धावा. रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 22 वरती 1. हा बॉल सफल झालेत ऑन साइडला. आणखीन एक सुरेख फटका. विवेक ऑन अ फायर. षटकारानंतर आलाय चौकार. आता समीकरण सोपं झालंय. येणारे चेंडू 8. विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धाव संख्येची गरज. भरपूर चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकवले जातात. खरं तर सन्मान्य आदरणीय रमेश दादा मयेकर हे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती. हा बॉल स्टेपर डून ऑन साइडला खेचायचा होता परंतु हा बॉल डॉट आता पाहायला मिळेल. खरं तर आपण पाहतो या स्पर्धेचे शिल्पकार किरण दादा शेलार. प्रामुख्याने त्यांची उपस्थिती आजच्या दिवसात कालच्या रजनीमध्ये देखील पाहायला मिळत होती. अगदी त्यांच्या बैलाच्या नावानं सातत्यानं बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. शर्यतीमध्ये अर्जुन असतील, फायर असतील, अनेक शर्यतींमध्ये त्यांचा बोलबाला राहिला. त्याच बैलांचे मालक सन्मान्य किरणदादा शेलार हे मॅचचा आनंद लुटत असताना सध्या आकट करायचा होता. बॅकफुट वरती जाऊन फक्त ढकलायचं होतं परंतु हे शेवटचे 2 बॉल कुठेतरी महागडे ठरले जाऊ शकतात. अनुष्का 11 संघ वाकस या संघाला जर विचार केला 6 मध्ये आता 5 बनवायच्यात. कालच्या दिवसामध्ये 10 मध्ये 13 बनल्या नव्हत्या. 6 मध्ये 6 बनताना देखील मुश्किल पाहायला मिळाले होते. शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना गेला होता. त्यामुळे 6 मध्ये 5 देखील इथे कठीण बनल्या जाऊ शकतात परंतु त्या कठीणाईला सामोरं जावं लागेल. सध्या किरणदादा शेलार पुरस्कृत अनुष्का 11 वाकस या संघाला फलंदाजी करताना तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करतोय उमर 11 गोरेगाव. सध्या विजयासाठी बनवायच्यात 6 बॉल 5 धाव संख्येची गरज. सहा बॉल 5 धाव संख्येची गरज आहे. प्रेशर आहे पूर्णपणे उमर 11 गोरेगाव संघावरती कारण धावा चांगल्या प्रकारच्या बनवल्या होत्या. ज्या खेळाडूवरती गरज विश्वास दाखवली होती अरहम सातत्यानं अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आहे परंतु त्यावरती जबाबदारी दाखवत असताना त्याचं षटक थोडंसं महागडं राहिलंय. आता जबाबदाऱ्या स्वीकारल्यात फैजलनं. 6 मध्ये त्याला वाचवायच्यात 5 धावा. वाचल्या जातील का बनवल्या जातील. स्ट्राईक एंड वरती फलंदाज भगवान कट करायचा होता. यावेळेस इथे घडते काय. पहिला बॉल डॉट पाहायला मिळेल. अगोदर उल्लेख केला होता 6 मध्ये 6चं समीकरण देखील कालच्या रजनीमध्ये कठीण झालं होतं. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगला होता. आजच्या रजनीमध्ये देखील ते चित्र पाहायला मिळेल का. 5 मध्ये विजयासाठी अजूनही 5 धाव संख्येची गरज आहे. जरी रन बॉल इक्वेशन पाहायला मिळते तरी सुद्धा सामना भरपूर कठीण आहे मैदानावरती. पुन्हा एकदा फैजल शिरशीरचा प्रयत्न. चांगला फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतात. चांगला प्रयत्न फुटबॉलच्या पद्धतीने चेंडूला अडवला उचलला फेकलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहेत. तिसरीचा प्रयत्न. बॅकअपला कदाचित उमर नसते तर आणखीन एक धाव ऍड केली असती. सध्या आपण पाहतोय 2 धावावरती समाधान मानलंय. 2 धावफलक पुढे सरसवेल. धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते 28-28 या आकड्यावरती. 4 बॉल आता 3 ची गरज आहे. पुन्हा एकदा 1 धाव कमी झाले. 2 धावा कुठल्या गेल्यात. रन बॉल इक्वेशन सातत्यानं पाहायला मिळत होतं. आमचे अजलान स्पोर्ट्सचे छोटे मालक अजलान देखील आपण पाहताय. सफल झाले होते. यावेळेस ऑन साइडला खेचायचा प्रयत्न परंतु इथून प्रयत्न फसलाय जातोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. कधी सामना उमर 11 गोरेगाव संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी सामना अनुष्का 11 वाकस या संघासाठी झुकताना तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी भरपूर चांगला हा सामना रंगताना पाहायला मिळतोय सध्या मैदानामध्ये. त्याचबरोबर सुस्वागतम 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 सहर्ष वेलकम सन्मान्य आदरणीय निलेश दादा कांबळे साहेबांचं देखील आगमन झालं.
काबाडे अगदी आपण पाहतो निलेश दादा काबाडे साहेबांचं स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती तुमचं तिन्ही मान्यवरांचं करूयात या स्पर्धेच्या वतीने स्वागत. 4 धावा आल्यात आणि इथे सामना समाप्त झालाय, सामना जिंकला गेलाय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय किरण दादा शेलार पुरस्कृत अनुष्का 11